बदलापूर रेल्वे स्थानकात सकाळच्या सुमारास पुन्हा गोंधळ. सीएसएमटी ट्रेन 40 मिनिटं उशिरा आल्याने प्रवासी संतप्त. तासभर लोकल नसल्यामुळे रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी. गडचिरोलीमध्ये अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना ठप्प. संतप्त नागरिकांची जिल्हा परिषदेवर धडक. पाणीपुरवठा योजनांसाठी कार्यकारी अभियंत्याला घेराव. सिंधुदुर्गमध्ये आयुष्मान भारत आणि वय वंदना योजना कार्ड उपक्रमाला गती. 32 गावांमध्ये आयुष्मान भारत आणि वय वंदना योजना कार्ड काढायचे काम 100% पूर्ण. रवींद्र खेबुडकरांची माहिती. जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थानकडून 11 लाख रुपयांचा मुख्यमंत्री सहायता निधीस हातभार. नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देहू संस्थांचा मदतीचा हात. नांदेड शासकीय दवाखान्यामध्ये टेस्ट ट्यूब बेबी सेंटर उभारण्यासाठी प्रयत्न करणार. आमदार ॲडव्होकेट श्रीजया अशोक चव्हाण यांच्या वंध्यत्व निवारण विभागीय परिषदेमध्ये सांगितले. सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासंदर्भात दिवाळीत निघणारी सिडकोची लॉटरी पुन्हा लांबणीवर. या संदर्भात 15 दिवसात बैठकीचं माथाडी कामगार मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. मराठवाडा आणि विदर्भामध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान. रत्नागिरी नागरी पोलीस विभागाकडून मुख्यमंत्री सहायता निधीकरिता 10,62 लाख रुपयांचे योगदान. सिंधुदुर्गमधील गोवा राज्याच्या सीमेवर ओंकार या टस्कर हत्तीची चर्चा. ओंकार हत्तीमुळे नागरिकांमध्ये भीती. ड्रोन शूटद्वारे हत्तीच्या हालचाली शूट. चंद्रपूरमधील नगर परिषद निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर. राजुरा पालिकेचे माजी उपाध्यक्ष सुनील देशपांडे यांचा स्वतःचं नाव मतदार यादीतूनच गायब असल्याचा आरोप. अहिल्यानगर महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना अद्याप जाहीर नाही. 13 ऑक्टोबर या वेळी प्रभाग रचना जाहीर होण्याची अंतिम तारीख. परभणी जिल्हा परिषदेची गटनिहाय आरक्षण सोडत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत सोडत 27 गट महिलांसाठी राखीव. तब्बल 7 वर्षांनंतर चंद्रपुरात साईबाबांच्या चर्मपादुका दाखल. साईबाबा मंदिरामध्ये पादुका आगमनाच्या निमित्ताने सोहळ्याचं आयोजन. साईभक्तांनी पुष्पवर्षाव करत पादुकांचं दर्शन घेतलं. बीडमध्ये वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विक्रीच्या चर्चा. कायदा विषयक सल्लागार परमेश्वर गीतेंनी केला कारखाना विक्रीचा आरोप. कारखान्याची खरेदी खत रोखण्यासाठी परमेश्वर गीतेंचा जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज. जालना जिल्हा परिषदेच्या 57 गटांसह पंचायत समितीच्या 114 गणाची आरक्षण सोडत जाहीर. 29 जागा महिलांसाठी राखीव. पैठणमध्ये नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी शालेय विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम. उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली पणती आणि कंदिलांवर पूरग्रस्तांना मदत करा असे आवाहन. कबुतरांवरून पेटाची जाहिरातबाजी. कबुतरांच्या खाद्यावरील आता बंदी रद्द करा. पेटाचं वक्तव्य. पिजन्स आर नॉट आउटसाइडर पोस्टर्सवर कबूतरबद्दलचा उल्लेख. पुण्याला 1000 ई बसेस मिळण्याच्या प्रक्रियेला गती. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अवजड उद्योग मंत्र्यांशी चर्चा केली. हवामान खात्याचा 5 दिवसांसाठी अलर्ट. विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता. एल्फिस्टन पूल पाडकाम रखडणार. परवानगीचा घोळ. पश्चिम रेल्वे 59 कोटींसाठी अडून. महारेलचा जास्त शुल्क देण्यास नकार. महायुती सरकारच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 1363 घोटाळे. हजारो कोटी गायब. लेखापरीक्षण संचालनालयाचा धक्कादायक अहवाल. महाराष्ट्रातील प्रत्येक लिफ्टवर QR कोड हवा. प्रत्युत्तर सादर करण्याची राज्य सरकारची कोर्टात हमी. आरे ते कप परेड दरम्यान धावणाऱ्या भुयारी मेट्रोच्या प्रवाशांना आता व्हॉट्सअॅपवरून तिकीट काढणं शक्य. माधुरीची घरवापसी. उच्चाधिकारी समितीसमोर आज सुनावणी. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये नवे 5 वाघ दाखल होणार. देहरादूनच्या वन्यजीव संस्थेचा अभ्यास. काही गावांचे पुनर्वसन करून राखीव क्षेत्र वाढवणार. लहान आकाराचे मासे पकडणे आणि विक्री करण्यावर बंदी. 50,000 ते 5 लाखांच्या दंडाची तरतूद. आता PF मधून 100% रक्कम काढता येणार. EPFOचा निर्णय. दिवाळीत सुकामेवा स्वस्त आरोग्यदायी भेट देण्याकडे वाढता कल. किलोमागे 100 रुपयांनी घट.
छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर. कॉलेजला 15, शाळांना 16 आणि विद्यापीठाला 18 ऑक्टोबरपासून सुट्ट्या जाहीर. दिवाळीआधी चांदीच्या दरात रेकॉर्ड ब्रेक वाढ. चांदीच्या दरातही 8 दिवसात 25,000ची वाढ. सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरातही वाढ. पुणेकरांची दिवाळी यंदा धूमधडाक्यात. फटाक्यांची दुकानं राहणार 24 तास खुली. दिवाळीच्या निमित्त पोलीस आयुक्तांचा निर्णय. छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी दिलासा. 2 महिन्यांचे थकीत वेतन आज खात्यात होणार जमा. 10वी-12वी परीक्षा शुल्कात चौथ्यांदा वाढ. पालक विद्यार्थ्यांमध्ये नाराजी. सिल्लोड तालुक्यातील लिहाखेडीमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा. दिनानिमित्त जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा उत्साहात संपन्न. जालन्यात अंगणवाडीमधील पोषण आहारामध्ये किडे आणि अळ्या आढळून आल्यात. लोकशाही मराठीच्या दणक्यानंतर जिल्हा परिषद शाळेच्या पोषण आहाराचा पंचनामा. 1200 किलोमीटरचा प्रवास करत 84 प्रजातींचे परदेशी पक्षी संभाजीनगरात दाखल. पाश्चात्य देशातील थंड हवामान आणि अन्न टंचाईमुळे हे पक्षी भारतात स्थलांतर करतात. पक्षी अभ्यासक दिलीप यार्दींचं मत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वाड्या आणि रस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय. पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचा निर्णय. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीत महिलांसाठी 32 जागा. मात्र सोडतीच्या वेळी महिला उमेदवार गैरहजर. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार. दीपावलीनिमित्त सानुग्रह अनुदान जाहीर. कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना 50,000 रुपये. कंत्राटी कर्मचाऱ्यांना 20,000 रुपयांची घोषणा. करी रोड चिंचपोकळी पुलाची सुरक्षा धोक्यामध्ये अशी चर्चा. प्रभादेवी पूल वाहतुकीसाठी बंद केल्याने इतर पुलांवर वाहतुकीचा ताण. ॲप आधारित वाहनांच्या संख्येवर मर्यादा घाला. कॅब ॲग्रिगेटर नियमावर भारतीय गीग मंचाचा आक्षेप. खड्ड्यांमुळे होणाऱ्या मृत्यूसाठी वारसांना 6 लाखांची भरपाई. जखमी झालेल्यांना 50,000 ते 2.5 लाखांपर्यंतची मदत. उच्च न्यायालयाचे आदेश. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईच्या सूचना. राज्यातील अंगणवाडी सेविकांवर उपासमारीची वेळ. 15 ऑक्टोबरला आझाद मैदानावर करणार आंदोलन. निवृत्तीवेतन उपदान मिळावे या मागण्यांसाठी आंदोलन. हिंगोलीत पोहोचली वारकरी साहित्य परिषदेची दिंडी. परिषदेत शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन. नरसी नामदेव येथे पार पडला कार्यक्रम. बीडमध्ये जनआक्रोश मोर्चा. मोर्चाला संग्राम जगताप, गोपीचंद पडळकर राहणार उपस्थित. छत्रपती संभाजीनगरमध्ये वकील संघाचे काम बंद. गवईंवरील हल्ल्याचा निषेध. जिल्हा न्यायालय, कामगार आणि औद्योगिक न्यायालयाचे कामकाज 100% बंद. छत्रपती संभाजीनगरमध्ये रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात भीक मागो आंदोलन. रस्त्याची तातडीने दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी. मविया आणि मनसे निवडणूक आयोगाची भेट घेणार. सर्वपक्षीय शिष्टमंडळ निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार. उद्धव ठाकरे, राज ठाकरेंसह सर्व नेते भेटणार. सत्ताधाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडे या. मनसे नेते संदीप देशपांडेंचं आवाहन. निवडणूक पारदर्शी पार पडणं ही सत्ताधारी पक्षाची ही जबाबदारी. नागपुरात महायुती एकत्र लढणार. कालच्या विदर्भ विभागीय बैठकीमध्ये फडणवीसांची स्पष्टोक्ती. जिथे युती शक्य नाही तिथे मैत्रीपूर्ण लढती. देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आज 3 बैठका. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये दुपारी पक्षांतर्गत बैठक, तर संध्याकाळी 5 वाजता अजित पवार घेणार बैठक. सर्व जिल्हाध्यक्षांची वरळी डोमला बैठक. समीर पाटील यांची आज पत्रकार परिषद. घायवळ प्रकरणी धंगेकरांनी केलेल्या आरोपांना उत्तर देणार. धंगेकरांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा करणार समीर पाटील. थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार. आमदार संग्राम जगताप हे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्याची शक्यता.
बच्चू कडू कोल्हापूर दौऱ्यावर शासकीय विश्रामगृहातील तिन्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार. बैठकीनंतर पत्रकार परिषद घेणार. मनविसे नेते अमित ठाकरे आज पुण्यामध्ये मनसेविरुद्ध अभाविप वाद प्रकरणी पुण्यामध्ये अमित ठाकरे आज घेणार पोलीस आयुक्तांची भेट. आपल्याकडे हरिण आणि बिबट्याचा बछडा होता, पण वनमंत्री झाल्यावर सोडून द्यावं लागलं, गणेश नाईकांचं वक्तव्य. जेएनपीटी बंदराचे अध्यक्ष राज्याबाहेरील अधिकारी, त्यामुळे वाद चिघळण्याची शक्यता. थेट केंद्रातून अधिकाऱ्यांची निवड. मराठी अधिकारी देण्याची प्रथा केंद्राकडून मोडली. केंद्राने प्रथा मोडीत काढल्याचा विरोधकांचा सूर. छत्रपती संभाजीनगरमध्ये संग्राम जगताप समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करतात. जगतापांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून काँग्रेसची पक्षातून हकालपट्टीची मागणी. उत्पन्न वाढवण्याचा मोदी मंत्र. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटशेती करा. पंतप्रधान यांचा शेतकऱ्यांना सल्ला. 35,440 कोटी रुपयांच्या 2 मोठ्या योजना सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर. एकूण 456 गटांपैकी 122 गट ओबीसींसाठी राखीव. मराठवाड्यातील राजकीय वातावरण आरक्षणानंतर तापलं. हंबरडा फोडायलाही आवाज लागतो. उद्धव ठाकरेंच्या हंबरडा मोर्चाची ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी उडवली खिल्ली. कोणत्याही मुद्रांक कार्यालयात आता करता येणार दस्त नोंदणी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वाचा निर्णय. अमरावतीमध्ये दिवाळीनिमित्त आमदार रवी राणा यांच्याकडून गोरगरिबांना मोफत किराणा वाटप. 2 लाख गरजूंना किराणा वाटप करणार. बोलवल्याशिवाय मुंबईत यायचं नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या कामाकडे लक्ष द्या. शिवसेनेच्या संजय मुरेंनी जिल्हाधिकाऱ्यांना बैठकीत सुनावले. आगामी निवडणुकीसाठी घेतली होती बैठक. सिंधुदुर्गमधील देवगड तालुक्यात अतिवृष्टीमुळे आंबा आणि काजू फळबागांना मोठा फटका. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित दिलासा देण्याची महेश पाटोळेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून मागणी. हिंगोली जिल्ह्यामध्ये थंडीचा हळद पिकांना लाभ. उत्पादनात वाढ होण्याची शक्यता. वाशीमध्ये पाऊस पडून गेल्यानंतर 15 दिवस झाले तरीही शेतात पाणी, तसेच शेतकरी हतबल. लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन. पुढील आठवड्यात एसी कोचच्या डिझाईनचे अनावरण. चीनच्या धरण नीतीला पाचर. भारताच्या ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यात 208 वीज प्रकल्प उभारणार. चंडगाव बंदर चीनला खुले होणार. बांगलादेशाकडून भारताला झटका. दुचाकी चोरटा पोलिसांच्या जाळ्यात. वाशिमच्या रिसोड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. 8,24,000 रुपयांच्या 9 दुचाकी जप्त. वाशिममध्ये कापड दुकानात 3 महिलांकडून महागड्या कपड्यांची चोरी. महिलेला पोलिसांकडून अटक. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. बडनेरा रेल्वे स्टेशनवरून 2,11,82,000 रुपयांचे 2 किलो 300 ग्राम दागिने लंपास. मालेगावात एटीएस आणि तेलंगणा पोलिसांची मोठी कारवाई. मालेगावातील तोशिफ शेखला पोलिसांनी घेतलं ताब्यात. देशाबाहेरील संघटन तोशिफ सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात आल्याचा संशय. नाशिकमधील गंगापूर रोडवरील गोळीबार प्रकरण. मामा राजवाडेंसह 5 जणांना न्यायालयीन कोठडी. भाजप नेते सुनील बागुल यांचे पुतण्या अटकेत. निलेश घायवळला शोधण्यासाठी ब्ल्यू कॉर्नर नोटीस. पुणे पोलिसांकडून ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी. फरार गुंड निलेश घायवळच्या अडचणीत वाढ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.